तर तुम्ही थंबनेलला डिझाईन पाहिलेलीच आहे आणि एक गोष्ट मी क्लिअर करतो, आपले व्हिडिओ थोडे मोठे असतात ते कारण सर्वांना माहिती आहे की आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकवत असतो. त्यामुळे मला नाही का पासवर्डसाठी कोणी मेसेज करू नका. आता काय जणांना राग येईन, काय जणांना फक्त नाही का PhD फाईल वगैरे लागते. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर व्हिडिओ बघून जर PhD फाईल ओपन केली ना तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहे. बाकी मी डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवतच असतो. आणि काही जण असं पण म्हणतात की दादा तू व्हिडिओमध्ये पासवर्ड नाही सांगत, उगाच लोकांना फसवते. तर तसं काय नाही, तुम्हीच विचार करा. मी एवढे डिटेलमध्ये व्हिडिओ टाकतोय मोठे मोठे, आता रेकॉर्ड करायला पण वेळ जातो, त्यात एडिट करून टाकणं. आणि मी असं बी नाही की सारखे व्हिडिओ टाकतो किंवा यूजसाठी टाकतोय. मी कधीतरी व्हिडिओ टाकतोय जेव्हा मला टाईम भेटेल आणि मी कोणतरी शिकलं पाहिजे ना ह्या हेतूने टाकत असतो. तर आजचा व्हिडिओ पण पूर्ण डिटेलमध्ये पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटणार आहे. एक स्टेपमध्ये फक्त पासवर्ड असतो, 2 स्टेप किंवा बोलून सांगत नाही मी, फक्त एक स्टेपमध्ये असतो आणि तो लगेच भेटून पण जातो. आणि पासवर्डपेक्षा नाही का तुम्ही शिकताय ना ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि पासवर्ड मी का टाकतोय कारण फाईल इकडे तिकडे शेअर होत असते, त्यामुळे मी पासवर्ड टाकत असतो. तर चला मग मी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये सांगतो कसं काय करायचं आहे. तर सर्वात पहिलं आपण फोटोशॉप ओपन करून घेऊ आणि आपण काय करणार आहे मी तुम्हाला इलुस्ट्रेटर ओपन करून दाखवतो. हे थोडं AIच्या मदतीने आपण कॅलिग्राफी केलेली आहे आषाढी एकादशीची. आता आपण कसं काय करणार आहे तुम्ही थंबनेलला पाहिलेलंच आहे, पण आपण डिटेलमध्ये बघूया. सर्वात पहिले मी इंस्टाग्रामला जी साईज लागते ना ती घेतोय. आता तुम्ही 4x5 बी घेऊ शकता. आता मी डबल घेतलेलं म्हणजे 4चं 8 घेतलेलं आणि 5चं 10 घेतलेलं, म्हणजे 8x10ची साईज घेतलेली मी इंचेसमध्ये. रेझोल्युशन 300 घेतलेलं आहे. बाकी इथं कलर मोड RGB कलर आहे, बॅकग्राऊंड व्हाईट ठेवलेले आहे आणि इथं sRGB आणि कलर चांगले दिसतात. काय जणांचं इथं डोंट कलर मॅनेज असते नाही का, इथं हे बघा हे, तर ते नका करू, sRGB करा आणि साईज क्रिएट करू आपण. ही साईज आपली झालेली क्रिएट. आता मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड पण दाखवतो. आता हे पण टाकणार आहे आपण सर्व गोष्टी. अगं हे वालं बॅकग्राऊंड आहे ते, तर ह्याला मी काय करतोय कॉपी करून इकडे टाकतोय. आता हे तुम्हाला थोडं ना काय ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला लागन तसं. ह्याच्यावरच सर्व डिझाईन मारणार आहे मी. आता तुम्ही विचार करणार नाही की ह्याच्यावर डिझाईन कशी होऊ शकते काय कसं, तर पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. थोडं ब्रश वगैरे मारावं लागतात, आपण बघूया पुढं. आता हा फोटो आहे ना विठ्ठलाचा, तर हा मी प्रॉपर कट करून घेतलेला आहे. ह्याच्यावर पण व्हिडिओ टाकलेला आहे मी, तुम्ही कसं पेन टूलने फोटो कट करू शकता. तर हा प्रॉपर फोटो कट करून नाही तर मी मोराचं पीस ॲड केलेले वरतून. आता ह्याच्यामध्ये दिसते का बघू आपण, हा दिसतंय, तर तसं आपण ॲड केलेलं आहे सर्व. आता ह्या दोघांना मी काय करतोय कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो आणि ह्याला पण कॉपी करून इकडे पेस्ट करतोय. आता मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट का केले तुम्हाला माहिती आहे, आपलं क्वालिटी जायला नको आहे बॅनरची. आणि साईज तर आपण चांगली घेतलेली त्यामुळे काही विषय नाही. आता हा फोटो इथं टाकलेला आहे. आता जे आपण घेतले ना ते डिलीट करून टाकू. हे बॅकग्राऊंडचं काम झालेलं आहे, हे डिलीट करून टाकू. फोटोचं पण काम झालेलं आहे, ते पण आपण डिलीट करून टाकूया इथून. आता एवढ्या गोष्टीत आपल्याकडं. आता हा फोटो आपल्याला लावून घ्यायचा आहे, त्यासाठी मी Ctrl+T करतो. मी पूर्ण फोटो नाही घेणार, मी एवढंच घेणार आहे कमरेपर्यंत. तर Ctrl+T जशी साईज वाढून घ्यायची तुम्हाला अशी. त्यानंतर मी काय करतोय Alt दाबून ना मास्क करतोय. तर तुम्हाला दुसरं पण ऑप्शन आहे, तुम्ही मास्क करून ना इथं व्हाईट आणि ब्लॅक कलर पाहिजे. दुसरा कलर असेल ना तुम्हाला मी सांगितलेलं आधीच, जे व्हिडिओ बघतात ना आपले रेग्युलर त्यांना सांगितलेलं आहे डिप्रेस करून इथं रिसेट करून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला स्मूथ ब्रश इरेज करायला बरं पडेल. किंवा दुसरा कलर असेल ना तुमचं इरेज होणार नाही. तिथं मी D दाबून रिसेट केलेलं आहे आणि इथून आपला जनरलमधला सॉफ्ट ब्रश घेतलेला आहे. आणि जे कोणी नवीन असेल ना आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ पण टाकलेला आहे कोर्स फ्रीमध्ये. परत तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकायला भेटतं नवीन नवीन गोष्टी. आणि इथून पुढचे व्हिडिओ आपले येणारच आहे. बर्थडे बॅनर झालं, परत ID कार्ड झालं, खूप सारे व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण काय करूया खालनं इरेज करूया. आता इथं मी ब्लॅक कलर घेतला, ब्लॅकने इरेज होतं आपलं आणि व्हाईटने परत आपण आणू शकतो. तर असं पण करू शकता. मी कसं करतो तुम्हाला मी सांगतो. मी नाही का आधी मास्क करून ना Ctrl+I करून पण तुम्ही सर्व रिमूव्ह करून व्हाईट कलरने तुम्ही असं आणू शकता. किंवा तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही Alt दाबून मास्क करा, म्हणजे तसंच काम करतं ते. तर मी Alt दाबून मास्क केलेलं आहे. आता मला जेवढं लागेल ना मी तेवढं असं आणणार आहे. अगं एवढं आणलेलं आहे मी फोटो. आता आपण काय करूया वरती एक न्यू लेअर घेऊया आणि ह्याच्यामधला एक कलर घ्यायचा आहे असा व्हाईट कलरचा, थोडा म्हणजे पूर्ण व्हाईट पण नाही तो,
हे बघा इथं बघू शकता तुम्ही कुठला कलर आहे, थोडासा तो कलर घेतलेला आहे. तर ह्याला आपण काय करूया, इथून ब्रश घेऊ, कोणता बी ब्रश घ्या तुम्ही, फॉग वगैरे, आणि तो असा मारायचा तुम्हाला. मी व्हाईटच मारतोय थोडा थोडा खाली. हे बघा असं. अशा पद्धतीने आपण मारलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, आपला जो बॅकग्राऊंड आहे ना, बॅकग्राऊंड त्याला आपल्याला ना थोडं व्हायब्रन्स ॲड करायचं आहे. तर इथं मी व्हायब्रन्स वाढवते थोडा, असं 12पर्यंत, आणि सॅच्युरेशन पण थोडं वाढवते 8पर्यंत. ठीक आहे. तर आपलं बॅकग्राऊंड असं झालेलं आहे. नंतर जर आपल्याला काय वाटलं ना ब्रश वगैरे अजून मारायचा किंवा नंतर कमी करायचा, ते आपण पुढं बघूया. आता आपण फोटो टाकलेलाच आहे. फोटो थोडासा साईज कमी करून थोडा वर लावून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, ही कॅलिग्राफी ना ही कॉपी करायची आणि इकडून पेस्ट करायची. स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये पेस्ट करूया आपण अशा पद्धतीने, आणि ओके करू. आता थोडं इथं लोडिंग होईल कारण प्रोग्रेस होते नाही का, ते मी इथून कट करते. इथून आपलं वर्कशॉप आहे ना, हे वर्कस्पेस, ते रिसेट करून टाकू. आता इथं झालेलं आपलं बघा, पूर्ण व्हाईट व्हाईट आपलं मॅचिंग नाही झालेलं आहे. आता पुढं मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. आता मी काय करतोय, हे जे बॅकग्राऊंड आहे आपलं घेवालं, ह्याला पण मी कॉपी करतो इकडून आणि कॅलिग्राफीच्यावर पेस्ट करतोय, त्याच्यावर टाकायचं. आता विषय काय झालेला आहे, आपलं जे आपण ब्रश मारला होता ना खालून, तो खूप वरती आलेला आहे. तर त्या लेअरला आपल्याला ना खाली घेऊन यायचं असं. आणि आता आपलं बरोबर हे झालेलं आहे इथं. आता ह्या दोघांना फॉन्टला, म्हणजे आपली कॅलिग्राफी आणि टेक्स्चरला आपण दोघांना सिलेक्ट केलेलं आहे. थोडं ॲडजस्ट करूया इथं. मग हे पण लागते आपल्याला, हे पण कॉपी करू, इकडं पेस्ट करून टाकू, स्मार्ट ऑब्जेक्ट ओके करू. ह्याला पण प्रोग्रेस होईल, आपण कट करून टाकू. आणि कंट्रोल टीने ह्याला आपल्याला इथे सेट करायचे. त्यासाठी मी काय करतोय, थोडं शिफ्ट दाबून ह्याला असं थोडं हे करतोय, अशा पद्धतीने लावून घेऊया आपण इथं. आता ह्याला काय करायचं, आपल्याला ह्याच्यावर एक सर्कल ॲड करायचा आहे. शेप क्रिएट करतोय आपण सर्कलमध्ये, आणि त्याला आपण स्ट्रोक बंद करून ब्लॅक कलर घेतोय, असं लावतोय. आता ह्या दोघांना आपल्याला हे करायचं आहे पिन, आणि जे आपलं मेन शेप आहे ना हावाला, त्याला आपण येलो कलर देऊया, हवा असं. आणि त्याला थोडं ना इनर शॅडो पण देऊ अशा पद्धतीने, हे बघा असं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं मेन जे कॅलिग्राफी आहे ना, त्याला ना स्ट्रोक इफेक्ट द्यायचा आहे. तर मी तर स्ट्रोकमध्ये जाऊन ना व्हाईट कलरचा स्ट्रोक देतोय असा, आणि त्याला राईट क्लिक करून बघा स्ट्रोक इथे ना, स्ट्रोकवरच राईट क्लिक करून मी इथं क्रिएट लेअर करतोय. आपली न्यू लेअर क्रिएट झालेली तर खाली ती दिसण्यासाठी तुम्हाला एक सॉलिड कलर घ्यावा लागेल, म्हणजे तुम्हाला नीट समजा ना का. ही आपली स्ट्रोक वेगळा झाला आहे आणि कॅली वेगळी झाली. तर कॅलिग्राफीला मी हाईड करतो, स्ट्रोकवर येतोय मी, इथं स्ट्रोक आहे आपला, तिथं आय ड्रॉपर टूल्स घेतोय मी आय दाबून, आणि व्हाईट कलर सिलेक्ट करून इथून एक जनरल ब्रश घ्यायचा आणि त्याचा हार्डनेस पूर्ण वाढवायची, ब्रशची साईज कमी करायची, आणि असं मारून टाकायचं इथं. कंट्रोल दाबायचे तर बघायचं कुठं राहिले का. तर बघा इथं राहिलेले दिसतं का तुम्हाला छोटं. तर परत कंट्रोल डी करायचं, सिलेक्शन घालवायचं आणि परत इथं ब्रश मारायचा. तर अशा पद्धतीने आपण ब्रश मारलेला. आता आपण खालचं कलर डिलीट करून टाकू, आपली कॅलिग्राफी आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला आपण बघा इथं तुम्ही बघू शकता, थोडं तुम्हाला जे नॉईज दिसते ना, तर ह्याला आपण ना फिल्टर मारलं होतं इकडं. अगं ह्याला फिल्टर मारलेलं आहे, म्हणजे फिल्टर गॅलरीमध्ये जो फिल्टर असतो ना हवाला, तर तो मारले आपण हवाला. तर तो मी आता नाही मारत, मी आधीच मारलेला आहे. आता ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ना थोडं
ड्रॉप शॅडो ॲड करतोय मी अशा पद्धतीने. इनर शॅडो पण ॲड करून बघू व्हाईट कलरचा कलर डॉज कसं दिसतंय. तर नको, बस झाला, आपण फक्त ड्रॉप शॅडो ॲड केलेला आहे. आता आपण काय करू, सर्व ॲड करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा, ते भक्तिमय शुभेच्छाने कॉपी करतोय आणि पेस्ट करू. आता जो फॉन्ट यूज करतोय ना मी, तर हा फॉन्ट सांगतो मी तुम्हाला कुठला, कलम म्हणून फॉन्ट आहे. हे जे तुम्हाला फॅमिली भेटते, लाईट, रेग्युलर आणि बोल्ड. तर मी काय करतो, इथं रेग्युलर ठेवतोय. समजा इथं बोल्ड केला आणि जो नियमित सर्वांना आहे ना, त्याला मी इथं रेग्युलर ठेवूया. आणि त्याचा कलर फक्त थोडासा, म्हणजे पूर्ण ब्लॅक पण नाही, थोडा असा करतोय, ना का ग्रे टाईप, थोडा म्हणजे डार्कमध्येच आहे. आणि ह्याला थोडा असा करतोय. बाकी दोघांचा डिस्टन्स तुम्ही इथून कमी करू शकता कॅरेक्टरमधून. इथं बी कमी केलेलं आहे मी थोडं, तुम्ही पण करा. ह्याच्यामध्ये थोडं कमी करू, साईज कमी करायची तुम्हाला आणि इथं लावून घ्यायचे असं. ह्याला पण तुम्ही ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन स्ट्रोक देऊ शकता असं. आता सध्या इथं ठेवतो, पुढं बघू आपण काय करायचं आहे. आता ह्याच्यानंतर आपण ना हे रामकृष्ण हरे ना, हे पण कॉपी करू. ह्याला पण कलमचाच फॉन्ट घेणार आहे मी असा. ह्याला थोडा बोल्ड करूया. आता रेग्युलर राहू द्या, काही विषय नाही त्याला, फक्त त्याचा स्ट्रोक डिलीट करू, क्लिअर करून टाकू. आणि ह्याला इथं असं ठेवू, ह्याला ओव्हरले करू, डुप्लिकेट करू, कंट्रोल जे. अगं अशा पद्धतीने दिसन ते तुम्हाला. मग दोघांना सिलेक्ट करून ना तुम्ही थोडी ऑपिसिटी कमी करा, परत कंट्रोल जेने कॉपी करा आणि कंट्रोल टीने याला इकडे घेऊन या थोडं, ह्या पद्धतीने अशा साईडला. इथं तुम्ही जी ऑपिसिटी कमी करा अजून. आता आपल्याला ना हे पण ॲड करायचं आहे, हे पण कॉपी करू. ह्याचा पण स्ट्रोक डिलीट करून टाकू, क्लिअर करून. ह्याला पण इथं लावून घेऊ असं. आता ह्याला लावताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, फोटो आपल्याला मोठा झालेला आहे, मी बोलले तुम्हाला. नंतर आपण काय असेल तर कमी जास्त करू ते. थोडं ॲडजस्ट करू. आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहेत ना, या सर्व आपल्याला ना खाली घेऊन जायच्यात, फोटोच्या खाली असं. आता ह्याला करायचं आपल्याला, जे स्लोगन आहे ना, ह्याला पण कलर मी जो आपण इथं दिलाय ना फॉन्टला खाली, तोच देतोय. आता तुम्ही बघशा हे पूर्ण मॅच नाही होणार आहे, ह्याला आपल्याला ना स्ट्रोक द्यायचा आहे. हे बघा असं स्ट्रोक देतोय मी. आता मेन फोटो आहे, आता फोटोला आपण काय करूया, ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन आउटर ग्लो देऊन बघू कसं दिसतंय. बघा एक नंबर दिसतंय. थोडं व्हाईट कलरचा स्ट्रोक दिलेला आहे, म्हणजे ग्लो दिलेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये जास्त करून असं व्हाईटच चांगलं वाटतंय. आता ह्याला थोडं कलर बॅलेन्स करण्या अगोदर मी कॅमेरा रॉ मध्ये जातो. आता फोटोला इफेक्ट बघा कसा देतो मी. कॉन्ट्रास्ट ॲड करतो, थोडे हायलाईट, शॅडो, व्हाईट, ब्लॅक थोडं कमी करू, टेक्स्चर वाढू, बस ओके. अगा कसा होता, कसं झाला आहे फोटो, अगा बिफोर आफ्टर. आता ह्याला काय करूया, थोडं कलर बॅलेन्स करू, कंट्रोल बी केले, थोडं रेड कलर वाढवता येतं आणि थोडं येल्लो अशा पद्धतीने. आता जे मास्क केलं ना फोटो कट करायला, ते डिलीट करू आणि थोडा फोटो ना अजून थोडा मोठा करतो, असा खाली घेतो. आता मी अल्ट दाबून मास्क करतोय.
आणि हाच ब्रश घेतो फॉगवाला. अशा पद्धतीने फोटो आपण विजिबल केलाय, म्हणजे हे केलेलं आहे. अजून एक लाईट ऍड करायची का वरतून, आपण एक बघू कशी दिसते. एक जनरल ब्रश घेऊ, इथून स्क्रीन कलर घेतो किंवा सॉफ्ट लाईट घेऊया. सॉफ्ट लाईट घेऊ आणि बॅकग्राऊंडमध्ये कलर बघायचा कुठला शाईन होतो जास्त. थोडासा येल्लो टाईप नाही का, ऑरेंज टाईप थोडा, तो वरतून मारून बघू कसं दिसतंय, किंवा स्क्रीन करून बघू कसं दिसतंय. स्क्रीनचं जरा इफेक्ट चांगला पडलेला आहे, लाईट आलेली वरतून. हे बघा, एक नंबर विषय. तर मी तुम्हाला मागाशी काय बोललो, आपण जो ब्रश मारलाय ना खालून इकडं, तर तिथं आपण थोडं ॲडजस्ट करूया. आता आपण परत न्यू लेअर घेतली, हाच फॉग ब्रश घेऊन मी स्ट्रोकला दिलेला तो इफेक्ट मारूया. तर बघा, अशा पद्धतीने आपली डिझाईन रेडी झालेली आहे. अजून इथं आपण ना फ्लावर टाकू. याला शॅडो द्यायचा आहे. ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ड्रॉप शॅडो. आता मी कुठं जातोय ना, हे गोष्टी समजा तुम्हाला कळत नसतील ना, त्यासाठी तुम्हाला आपले जे व्हिडिओ आहेत ना बेसिक टू ॲडव्हान्स, ते बघावं लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल मी नेमकं काय करतोय, नाही का. अशा पद्धतीने आपली डिझाईन आता पूर्ण होते. त्यानंतर कॅमेरा रॉ वगैरे मारू आपण. अजून एक गोष्ट राहिली भावांनो, आपण ना थोडं अजून चांगलं दिसण्यासाठी एक सर्कल ड्रॉ करू. फिल बंद करू याला, जरा थोडं हे वाढून बघू स्ट्रोक. दिसते. कंट्रोल जे डुप्लिकेट, कंट्रोल टी दाबून अल्ट दाबून इक्वल साईज कमी केली. मी काय केलं, सर्कल ड्रॉ केला, त्याचा फिल बंद केला, फक्त स्ट्रोक ठेवला, म्हणजे साईडचा स्ट्रोक ठेवला. त्याला कंट्रोल जे केले, आणि कंट्रोल टीनी मी असं एक साईज कमी नाही केली. तुम्हाला कळणार नाही किती पाहिजे तुम्हाला, इक्वल साईज कमी करायचे. त्यासाठी मी कंट्रोल टी करून अल्ट दाबले आणि जी साईज अशी कमी केली. अगं, हे 2 झाले आपले. अजून कंट्रोल जे केलं, परत कंट्रोल टी दाबून अल्ट दाबून याची साईज कमी केली. परत कंट्रोल जे कॉपी, परत अल्ट दाबून साईज कमी, परत एकदा तसंच करतोय. आणि ह्यात 1 2 3 4 5 केलेत आपण. ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू, इथं साईडला ठेवून ह्याला ब्लेंड चेंज करू. बघा, हार्ड लाईट ठेवलेले. आता ह्याला पण आपण कॉपी करू, कंट्रोल जे, आणि इकडं पण लावू. असं तुमची डिझाईन बघा कशी दिसते आता, फुल क्वालिटी. इथं थोडं स्ट्रोकला ना विषय झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. व्हाईट कलरचा स्ट्रोक देऊ आता. ओके, ह्याला बी स्ट्रोकचा विषय झाला इथं. व्हाईट जाऊ द्या, काय विषय नाही. आपण खालनं बी जो ब्रश मारलाय ना, तो त्याच ह्यानी मारलेला आहे, त्यामुळे काय विषय नाही तिथं. आता जे आपण सर्व ॲड केलेले आहे, आपलं ही गोष्ट ॲड राहिली करायची. तर ह्याला मी कॉपी करतोय आणि आपल्या बॅकग्राऊंडच्या वर पेस्ट करणार आहे. आणि ह्याचा थोडं ब्लेंड चेंज करू इथं, असा. ओव्हरलीट ठेवूया.
किंवा अजून जो चांगला वाटेल ना तुम्हाला. ओव्हरलेट ठेवा आणि त्याला वर घेऊन या. आपण जे वायब्रन्स दिलता ना त्याच्यावर ठेवा आणि ह्याला 8 दाबून मास्क करू आणि आपला तोच बर्ज घेऊन नका इथं थोडं थोडं असं हे करूया. परत कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबतोय. याला परत कॅमेरा फिल्टरमध्ये जायचं आपल्याला. कॉन्ट्रास्ट ॲड करू थोडं, व्हाईट हायलाइट थोडी आणि कॅलिब्रेशनमध्ये जाऊन थोडं ॲडजस्ट करू. आता ॲडजस्ट केले आपण डिलीट करू आणि ह्याच्या मागं जे आपण रामकृष्ण दिले ना साईडला हे आपण डिलीट करून टाकू. आता परत कंट्रोल शिफ्ट अल्ट ई आणि आत्ताच इफेक्ट दिला होता आपण कॅमेराचा तो त्याच्यावर क्लिक करू. परत तो इफेक्ट लागून जाईल आणि इथून फिल्टर गॅलरीमध्ये जाऊ. ओके. तर आता आपली फायनल डिझाईन झालेली. आपल्याला काय ना फक्त आपलं मंदिर थोडं ॲड करायचं होतं थोडं, बाकी ओके झालेली आपली डिझाईन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भाऊनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.